येस सर, गुड मॉर्निंग. येस, सर्वांना गुड मॉर्निंग. आपलं तर नाव? माझे नाव विष्णू. येस सर. बोला बोला. येस, माझे नाव विष्णूपंत सोनवणे. गेल्या 3 वर्षापासून मी या आरोग्य परिवारात जॉईंड आहे आणि खूप सारे प्रॉब्लेम जेव्हा आलो 3 वर्षापूर्वी खूप सारे प्रॉब्लेम घेऊन आलो होतो. वाढलेलं खूप सारं वजन, बीपीचा त्रास, दम लागण्याचा त्रास, कमरेचा त्रास, गुडघ्यांचा त्रास. वयाच्या 35व्या वर्षी जणू काही सगळे आजार देवाने मलाच दिले होते. पण असं काही नव्हतं. ते चुकीच्या लाईफस्टाईल मुळे ते आजार माझ्या शरीरामध्ये घुसले होते. पण आपण म्हणतो की हे आजार आपल्याला देवाने दिले नाही, तर आपल्या चुकीच्या लाईफस्टाईल मुळे आपल्याला आजार येतात. तसंच माझ्या बाबतीत पण घडलं होतं. वय वर्ष 39 लागले आता मला आणि वयाच्या 35व्या वर्षी खूप सारे प्रॉब्लेम होते. तर पहिल्यांदा जॉईन झाल्यानंतर मी पहिल्या 90 दिवसामध्ये 18 किलो स्वतःचा फॅट लॉस केला. सुंदर असा रिझल्ट काढला आणि खूप सारे प्रॉब्लेम त्या फॅट सोबत माझे शरीरातून बाहेर गेले. तर असंच काही झालं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपलं गुड न्यूट्रिशन, सकस संतुलित आहार. पहिले 1 ते 1.5 वर्ष मी दोन टाइम घेतला आणि सर्व फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 1, त्याच्यानंतर स्किनचा आहार असेल, सर्व असे न्यूट्रिशन, आपला माइंडचा आहार असेल, कारण माझे खूप सारे प्रॉब्लेम होते. बीपीचा त्रास होता, माइंड डिस्टर्ब व्हायचा, त्याच्यानंतर गुडघे दुखणे, रात्रीचे झोप न येणे, असे खूप सारे कारण मला होते. त्याच्यामुळं पण पहिल्या 1 महिन्यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या की पहिल्या 1 महिन्यामध्ये कधी कोणाचं वजन कमी नाही झालं तर कोणी असं म्हणायचं नाही की सर माझं वजन कमी झालं नाही, कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. पहिल्या महिन्यामध्ये माझं 1 किलो पण वजन कमी झालं नव्हतं, पण नंतरच्या 2 महिन्यामध्ये मी 9 किलोचे फॅट लॉस केले. असं 90 दिवसामध्ये 18 किलोचा मी फॅट लॉस केला. आज पूर्ण फॅट लॉस कमी करून आज हॅप्पी, आनंदी, हेल्दी आहे आणि त्याच्यामुळे खूप सारी चालना मिळाली. खूप सारे शरीरामध्ये इतके सारे चेंजेस झाले की जेव्हा मी 35व्या वर्षी असं वाटायचं का आता 50 लागले, 51-52 झालं का आपला कार्यक्रम झाला. पण आज 39 वय चालू आहे, पण फिलिंग ही वीकची येते. त्याचं कारण आपल्या शरीराचे फॅट. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात जी फॅट असते ही खूप आपल्या शरीराकरता हानिकारक असते. बघू शकता, हा माझा अवतार होता. वाव. पूर्ण स्किन डल झाली होती, पूर्ण डोळ्यांच्या खाली मोस आले होते, त्याच्यानंतर मान पूर्ण भरलेली होती मोसांनी आणि मानेला अशी घडी पाडायची. तर आता कुठली घडी नाहीये. जेव्हा मी कधी दाढी कटिंग करायला गेलो तर म्हणजे माग झिरो मशीन सुद्धा मारता येत नव्हतं, इतकी घडी पाडायची मानेला, कारण मानेला चरबी होती. तर असे खूप सारे प्रॉब्लेम. जेवढी चरबी वाढणार तेवढे तुम्हाला प्रॉब्लेम वाढणार, जेवढी तुम्ही चरबी कमी करणार तेवढे तुम्ही प्रॉब्लेम वाढणार. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ग्रेट कोचचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. मी पहिले 1 ते 1.5 वर्ष खूप सारं मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपला सकस संतुलित आहार, योग्य मार्गदर्शन आणि त्रिसूत्री जीवनात ही अवलंबली तर आपल्या जीवनात खूप मोठा बदल होणार हे मला कळालं. आणि पहिल्या 90 दिवसात मी सगळं फॅट लॉस करून एकदम आज हॅप्पी, आनंदी, हेल्दी जगतोय आणि खूप सारे चेंजेस पण माझ्या जीवनात झाले. आणि अजून एक गोष्ट, खूप सारे लोक म्हणतात की तुमचे जे न्यूट्रिशन असतात हे खूप महाग असतात. तर माझा आवाज येतो क्लिअर? येस. येस. तर खूप सारे लोक असे म्हणतात की तुमचं जे न्यूट्रिशन आहे हे खूप महाग आहे. तर खूप म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे की लोक म्हणतात तुमचं न्यूट्रिशन महाग आहे, पण जर
कधी आपल्यावर ती वेळ येऊ ना, समजा आलीच, एक दिवसामध्ये जर तुमचा जर शरीराची जी रक्तवाहिनी असते तिच्यात कधी छोटीशी म्हणजे सोयीच्या टोका एवढी बारीक जरी गाठ तयार झाली ना, तर पूर्ण जी यंत्रणा आपल्या घरातली असते ना, आपली पूर्ण फॅमिली, ती एका मिनिटात कामाला लागून जाते. काय तर अटॅक आलाय आणि दवाखान्यात जायचंय आणि तिथून पुढे खरं तुमचं हे चालू स्ट्रगल चालू होती की डॉक्टर सांगता नाही तुमचे आता हे करा मग ते करा. मग अरे मग आधीच जर तुम्ही व्यायाम केला, गुड न्यूट्रिशन खाल्लं, तर ही वेळच येऊन जाऊ नका. जर तुम्हाला ऍट अ टाइम 1 मिनिटाला जर लाख रुपये भरायचे असतील, तुम्ही जेव्हा डॉक्टर लोक सांगतात की लाख रुपये भरा आता तुम्ही आणि मग आम्ही तुमचं पेशंट ताब्यात घेतो किंवा त्याचा इलाज करतो, तर मग तेच जर तुम्ही त्याच्यातले 2 का 3 हजार रुपये आपल्या शरीराकरता खर्चत असाल तर त्याच्यात वाईट काय. तर आपलं न्यूट्रिशन हे महाग नाही, पण आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपल्याला देवानं शरीर फुकट दिलंय, आपल्या आईबापांनी आपल्याला शरीर फुकट दिलंय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला त्याची काळजी नाही. पण जेव्हा त्याला काही प्रॉब्लेम येतात तेव्हा आपल्याला समजतं की साला आपण त्या सरांनी सांगितलं होतं की कोणीतरी आपल्याला सांगितलं होतं, त्यांचं ऐकायला लागत होतं. आता जेव्हा आम्हाला बरं करा, आम्ही पुढच्या टायमाला त्यांचं ऐकू आणि त्यांच्या व्यायामाला जाऊ. किंवा हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या बाबतीत रिस्क घेऊ नका. दररोज सकाळी व्यायाम, गुड न्यूट्रिशन आणि योग्य कोचचं मार्गदर्शन जर आपण जीवनात घेतलं तर आपल्याला जीवनातला कुठलाही आजार येणार नाही. आज गेले 3 वर्षापासून एक गोळी माहिती नाही, कुठली गोळी नाही. कधी पाण्यात किती भिजलो, कधी सर्दी होत नाही, कधी खोकला होत नाही, कधी हातपाय दुखती नाही. जे आलं ते खातो. सगळ्यांना मी सांगतो, जेव्हा तुम्ही चांगल्या प्रतीचं फॅट लॉस करता तर असं नाही की तुमचं आयुष्यभर मग तुम्हाला हे खाऊ नका ते, असं काही नसतं. हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं. आपली मानसिकता बदला पहिल्यांदी. जेव्हा आपण एक चांगलं शरीर बनवतो त्याला लागतं आपले कमीत कमी 1 ते 1.5-2 वर्ष. चांगलं शरीर बनवण्यासाठी सोपी गोष्ट कुठलीच नसते. फॅट कमी करणं म्हणजे 3 महिने केलं आणि माझं पोट सपाट झालं असं नाही. ती का आपल्याला चरबी कापून नाही काढायची, तर त्याच्याकरता कष्ट घ्यावाच लागतात, त्याच्याकरता न्यूट्रिशन घ्यावाच लागतं आणि ग्रेट कोचचं मार्गदर्शन घ्यावाच लागतं. या गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्या. सोपी कुठलीच गोष्ट नाही. आपल्याला शरीर हेल्दी बनवायचं असेल तर योग्य न्यूट्रिशन, योग्य ग्रेट कोचचं मार्गदर्शन आणि योग्य व्यायाम करा. त्याच्यानंतर आपल्याला जेवढे प्रॉब्लेम असतील ते पण आपले त्याच्या सोबत जातील. एक आपण जसं ग्रेट कोचचं मार्गदर्शन घेतो तसंच आपण योग्य सकस संतुलित आहार पण